स्टार्ट न्यायनिर्णय दिनांक 5/7/2022 रोजी उद्घोषित केला. परिच्छेद सदरचा निर्देशन हा भूसंपादन अधिनियम 1894 कंसात यापुढे अधिनियम असे संबोधले आहे कंसबंद च्या कलम 18 द्वारे देण्यात आलेली भरपाई वाढवून मिळण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. परिच्छेद सदरहू निर्देशन अर्ज न्यायालयापुढे येण्यासाठी खालील बाबी कारणीभूत ठरल्या आहेत. परिच्छेद महाराष्ट्र शासनाने मौजे कराड तालुका जिल्हा हिंगोली येथील जमिनी पाझर तलाव क्रमांक 1 या सार्वजनिक प्रयोजनासाठी जावक क्रमांक 2010 भूसंपादन /CRU.खो/CR 277/2007 अन्वये अधिग्रहण केली. त्याबाबतची अधिनियमाचे कलम 4(1) ची अधिसूचना दिनांक 18/8/2008 रोजी प्रसिद्ध करण्यात आली व दिनांक 18/7/2011 रोजी विशेष भूसंपादन अधिकारी यांनी अधिनियमाचे कलम 11 अन्वये निवाडा घोषित केला. विशेष भूसंपादन अधिकारी यांनी अर्जदाराला दिनांक 4/9/2012 रोजी कलम 12(2) प्रमाणेची सूचना मिळाली आणि अर्जदाराने मिळालेल्या रकमेवर नाराजी व निषेध व्यक्त करून रक्कम स्वीकारली आणि वाढीव मोबदल्याची मागणीसाठी प्रस्तुतचा निर्देशन अर्ज दिनांक 9/10/2012 रोजी दाखल केला. परिच्छेद अर्जदाराच्या कथनानुसार मौजे कराड तालुका जिल्हा हिंगोली येथील गट क्रमांक 150 मधील क्षेत्र 0 हेक्टर 8 चे मालक व कब्जेदार होते. शासनाने सदर गट क्रमांक 150 मधील जमीन अधिग्रहित केली. अर्जदाराच्या कथनानुसार अभिग्रहित झालेली त्यांची जमीन बागायत व काळी कसदार होती. संपादित जमिनीमध्ये अर्जदार कापूस, तूर, हरभरा, शाळू, ज्वारी, ऊस, गहू, सोयाबीन, मिरची इत्यादी पिके घेत होता. परंतु भूसंपादन अधिकाऱ्याने जमिनींची योग्य पद्धतीने पाहणी केली नाही. तसेच जमिनीच्या महसूल आणेवारीच्या आधारे वर्गीकरण करून चुकीच्या पद्धतीने कमी मोबदला देण्यात आला. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्याच्या अधिग्रहित झालेल्या जमिनीसाठी ₹9,400 प्रति आर दराने गट क्रमांक 150 मधील क्षेत्र 0 हेक्टर 08 आर संपादित जमिनीसाठी भूसंपादन अधिकारी यांनी दिलेला मोबदला वजा जाता ₹68,000 एवढ्या वाढीव मोबदल्यासह अधिनियमांतर्गत असलेले सर्व फायदे व व्याज देण्यात यावे अशी मागणी केली आहे. परिच्छेद गैर अर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी निशाणी 9 प्रमाणे लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैर अर्जदाराने नमूद केले आहे की भूसंपादन अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य पद्धतीने बाजारमूल्य ठरविलेले असून जमिनीच्या प्रतवारीनुसार योग्य व वाजवी मोबदला देऊ केलेला आहे. भूसंपादन अधिकारी यांनी बाजारमूल्य ठरविताना प्रत्यक्ष विक्री व्यवहाराचा विचार करून बाजारमूल्य ठरविलेले आहे. तसेच अर्जदाराने कोणताही लेखी आक्षेप न नोंदविता विशेष भूसंपादन अधिकारी यांनी अंतिम निवाड्यामध्ये देऊ केलेल्या मोबदल्याची रक्कम स्वीकारलेली आहे. त्यामुळे प्रस्तुतचा निर्देशन अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती केलेली आहे. गैर अर्जदार क्रमांक 3 यांनी निशाणी क्रमांक 17 प्रमाणे लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.
त्यांचे असे कथन आहे की अर्जदाराने अवास्तव नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. विशेष भूसंपादन अधिकारी यांनी जमिनीची प्रतवारी, खरेदी व्यवहार आणि प्रचलित दर विचारात घेऊन जमीन भूसंपादन अधिनियमातील तरतुदीनुसार नुकसान भरपाई दिलेली आहे. त्यामुळे वाढीव नुकसान भरपाई मिळण्यास अर्जदार पात्र नाही. सबब, प्रस्तुतचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. परिच्छेद. सदर प्रकरणामध्ये तत्कालीन 5वे सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांनी न्यायनिर्णयाकामी निशाणी क्रमांक 15 अन्वये मुद्दे निश्चित केले असून त्या सर्व मुद्द्यांवर मी कारणमीमांसेसह पुढीलप्रमाणे उत्तरे देत आहे. मुद्दे. 1. प्रस्तुतचा भूनिर्देशन अर्ज मुदतीत दाखल केला आहे काय? होय. 2. अर्जदारास विशेष भूसंपादन अधिकारी यांनी मंजूर केलेली नुकसान भरपाई अपुरी आहे काय? होय. 3. अर्जदार हे भूसंपादन अधिकारी यांनी मंजूर केलेल्या नुकसान भरपाईपेक्षा जास्त भरपाई मिळणेस पात्र आहे काय? असल्यास कोणत्या दराने? होय. जिरायत जमिनीसाठी ₹2,340 प्रति आर दराने. 4. अंतिम आदेश व हुकुमनामा काय? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणमीमांसा. परिच्छेद. चौकशी कामी अर्जदार भाऊसंत फड याने निशाणी 30 प्रमाणे साक्ष नोंदविलेली आहे. तसेच पुराव्याच्या पृष्ठस्थ अंतिम निवाड्याची प्रमाणित प्रत निशाणी क्रमांक 31 गट क्रमांक 150चा 7/12 उतारा निशाणी क्रमांक 32 अधिनियमाचे कलम 12(2) च्या नोटीसची दुय्यम प्रत निशाणी 33 प्रमाणे दाखल केलेली आहे. गैरअर्जदाराने निशाणी क्रमांक 34 येथे पुर्शिस देऊन त्यांचा पुरावा बंद केला आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना त्यांचा पुरावा संपल्याची पुर्शिस निशाणी क्रमांक 35 अन्वये दाखल केली आहे. तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 यांना पुरेशी संधी देऊनही पुरावा दाखल केला नाही. समाप्त.